जैविक भाज्यांचं महत्त्व वाढावं आणि विषमुक्त भाजी सगळ्यांनी खावी आणि त्याचा फायदा हा खाणाऱ्यांना आणि सोबतच शेतकऱ्यांनाही व्हावा यासाठी नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 1,500 किलो रासायनिक भाजी बनवली आहे। ही शुद्ध नैसर्गिक भाजी बनवण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या नैसर्गिक भाजीप्रती जनतेत जागरूकता व्हावी, नागरिकांनी विषमुक्त भाजी खावी यासाठी हा उपक्रम राबवलाय। दरम्यान काय आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची यामागची संकल्पना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांनी। नैसर्गिक भाजी आणि सेंद्रिय भाज्यांचं महत्त्व जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून 1500 किलोची या ठिकाणी सेंद्रिय भाजी बनविण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली जी भाजी आहे ती भाजी आणि हे सगळं जे केलेलं आहे ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी याआधी सुद्धा विष्णू मनोहर यांनी संत्र्याचा हलवा करून आपल्याला त्याची ओळख पटवून दिली होती। आज मात्र सेंद्रिय पद्धतीने 1500 किलोची भाजी काही नाही, उद्देश एवढाच आहे की सेंद्रिय पद्धतीची भाजीची चव लोकांना कळावी, शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा आणि या भाजीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, जेणेकरून विषमुक्त अन्न लोकांना मिळेल, धान्य, भाज्या, फळे आणि त्याचा फायदा लोकांना होईल म्हणून हा भाजी करण्याचा प्रकार केला। काय काय नेमकं घालण्यात आलेलं आहे? कारण भाजी अगदी झणझणीत आहे भाजी, कारण हा भाजीचा जो प्रकार आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, ते पण कच्च्या घाणीतलं तेल वापरलं आहे। आणि दुसरी गोष्ट, कांदे, बटाटे, गाजर, फ्लॉवर, वांगी, हिरवा लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, देशी वाटाणे, टोमॅटो आणि शेवग्याची शेंग इत्यादी सगळ्या भाज्यांचा जवळपास 1300 किलो भाज्या आहेत आणि वर 200 किलो मध्ये पाणी आणि मसाले आहे। मसाल्यांचा वापर मुख्य कमी केलेला आहे, कारण चव जी आहे ओरिजिनल ती लोकांना कळावी यासाठी। एकंदर म्हणजे 1500 किलोचा सेंद्रिय भाज्यांचा या ठिकाणी हा आपण बघू शकतो कशा प्रकारे बनविण्यात आलेला आहे आणि याचा वाटप करण्यात आलेला आहे, जेणेकरून लोकांना सेंद्रिय भाज्यांचं महत्त्व कळावं, त्याच्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी आणि शेतकऱ्याला सुद्धा चांगला भाव मिळावा असा हा उद्देश यामागे आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।